नाशिकमध्ये कांदा बियाण्यांमध्ये मोठा घोळ झालाय। चांदवड तालुक्यातील वागदरडी गावात शेतकऱ्यांनी कलश कंपनीचे कांदा बियाणे घेतले, पण काही ठिकाणी ते रोपं उगवलीच नाहीत। त्यामुळे वागदरडी इथल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही आत्महत्या करू असा इशारा दिला। शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली। बोगस बियाण्याच्या कंपनीवरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। वर्षांनी कांद्याचे कालावधी पूर्ण होऊनही वाढ पूर्ण झालेली नाही असं प्रथमदर्शनी दिसतंय। त्याच्यामध्ये कांद्याचा रंग जो व्हरायटी मध्ये सांगितलेला आहे, कंपनी सांगितलंय त्याच्यापेक्षा फिका दिसतोय आणि कालावधी 4 महिन्याचा होऊनही कांद्याचे तेवढे कांदा पोचलेला नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होताना हे प्राथमिक दर्शनी दिसतंय। याचा कंपनीकडचे जे त्यांचे कागदपत्र आहे ते घेऊन सविस्तर पंचनामा जो आहे तो आम्ही शेतकऱ्यांना आणि त्याचा अहवाल जो आहे तो शेतकऱ्यांना पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांच्याकडे देतोय। नाही मग मी काय करायचं, पुढची कार्यवाही करायची काय? हा, मग आता मी ना फाशी घ्यायचा प्रयत्न करतो मग तुमच्या कंपनी विरोधात, चालेल ना? साहेब ऐका, तुमच्या कंपनीच्या विरोधात मला भरपाई नाही भेटल्यास मी 15 दिवसाच्या आत फाशी घेण्याचा प्रयत्न करणार आहे। काय करायचं मग?